नमस्कार, माझं नाव आहे अभिजित चव्हाण. मी आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे ओप्पोचा रेनो 15 प्रो मिनी वर्सेस विवोचा V70 E-Line. चला तर बघूया आपण यामधील कोणता बेस्ट मॉडेल आहे. फर्स्ट टाइम बघूया आपण ओप्पोचा रेनो 15 प्रो मिनी. तर यामध्ये दिलेला आपल्याला 50 मेगापिक्सेलचा 3.5 HTV फोटो पोर्ट्रेट कॅमेरा. सेकंड जो आपल्याला कॅमेरा दिलेला तो सॅमसंगचा HP5 लेन्स सोबत 200 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा. आणि थर्ड जो कॅमेरा दिलेला आहे तो 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा. आता बघूया आपण विवो मध्ये विवोचा V70 E-Lite मध्ये. यामध्ये दिलेला आपल्याला 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा. सेकंड जो कॅमेरा दिलेला आहे तो आपल्याला दिलेला आहे 50 मेगापिक्सेलचा 3x टेलीफोटो पोर्ट्रेट कॅमेरा. आणि जो थर्ड जो कॅमेरा दिलेला आहे तो आपल्याला दिलेला आहे 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल. होणार आहे आपण सेल्फी कॅमेरा जो की दिलेला आहे दोन्ही मोबाईल मध्ये 50 मेगापिक्सेलचा. विवो मध्ये दिलेला आपल्याला 92% फील्ड ऑफ व्ह्यू कॅमेरा दिलेला आहे. तसेच ओप्पो मध्ये बघतोय तर आपल्याला 100 डिग्री पर्यंत फील्ड ऑफ व्ह्यूचा कॅमेरा दिलेला आहे. आता बघूया डिस्प्ले. तोच बघतोय तर ओप्पो मध्ये आपल्याला मिळणार आहे आपल्याला 6.32 इंचचा कॉम्पॅक्ट साइज फोन. तोच बघतोय आपण विवो मध्ये दिलेला आहे आपल्याला 6.59 इंचचा लार्ज डिस्प्ले. ओप्पो रेनो 15 प्रो मिनी कॉम्पॅक्ट साइज असल्यामुळे आपल्याला प्रीमियम फील मिळणार आहे त्यासोबत. आता बघूया आपण बॅटरी जी की दिलेली आहे ओप्पो रेनो 15 प्रो मिनी मध्ये 6200 mAh ची बॅटरी विथ 80 वॅटचा सुपरबुक फास्ट चार्जर. तोच बघतोय आपण विवो मध्ये दिलेला आहे आपल्याला 6500 mAh ची बॅटरी विथ 90 वॅटचा चार्जर. आता आपण बघूया प्रोसेसर जो की ओप्पो मध्ये दिला आहे आपल्याला MediaTek Dimensity 8450 चा प्रोसेसर. त्याचा Antutu स्कोर आहे 17 लाख. यामध्ये मिळणार आहे आपल्याला स्नॅपड्रॅगन 8S Gen 3 चा प्रोसेसर. त्याचा Antutu स्कोर आहे 14 लाख.